आणि कसं झोपला डुक्कर. चला सकाळपासून मी कुत्र्यासारखं लंगलंग फिरतो, थकून मागून घरी येतो. चला वाटतं आजची चार्जिंग होईल, पण कायची चार्जिंग आज झोपला नाही येते. चला आपण झोपते बाजूने आपण झोपते बाजूने मला झोपवते खाली. मग त्यासाठी बायकोने मुलीसारखं साला पोचते पोचते बायको ना मला. मी काय तर विचारते तुझं. चला लग्न झाला तेव्हापासून कोच्चा काना कोच्चा काय बंदर मी चालू बंदर ह्या बाजूवर सिकंदर. रात्री 12 एक एक वाजेपर्यंत मोबाईल इचकत राहते. दहा पाहते पुन्हा ठेव याच्या पायी नाटी 9 वाला बघ. शाळा शिकते. रात्री 12 एक एक वाजेपर्यंत मोबाईल इचकत राहते. 10वी 4 वेळा नापास झाला. हा शाळा शिकते. आपण एकच वर्ग आवडते बायको आपल्या भावाची बाजू घेते. ही सांगते चोबारी दादीला चोबारी म्हणले ना. दादीला ये बघा ये बघा या दादीला अरे नाही याचे हाडा पुडा मोडून शरीर वरणीला बांधून तर नावा चिल्ललीचे नाही म्हणलो. काही कोणाच्या करणी कमाल राहायचं कमी. आपला कमावतो ना आपला खातो. आपला कमावतो ना आपला खातो. तर का माझा खा म्हणतो. तुम्ही दोघे बहीण भाऊ मांस खाता माझा रगत खाता. काहीच ना खा काहीच ना खा. अरे आपली कमाई मस्त डब्यामध्ये भरू 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 ठेवता. इकडे रविवार नाही बबल्याची दाजी बबल्याला मटण मस्त आवडते. हा फक्त सारा लेग पीस टाकते नड्यावर काहीच ना खा. सामुराली इकडे रविवार नाही तर मंगळवार येते बबल्याची दाजी बबल्याला वागून मस्त आवडते. आणि बिन काटाचे वागून हा फुकट्या खाते काहीच नाही खा. इकडे मंगळवार नाही तर शुक्रवार येते पुन्हा लाठी गोडी बबल्याची दाजी बबल्याला आधी मस्त आवडते. आणि बका सुराऊ एक जण अंडे दोघे बहीण भाऊ 6 खाता. आणि मला काय ठेवता भेटसा का भेटला तुम्ही बापाच्या ती. तो तुमचा बाप दारू विकिया हप्ताभर सरळ आरण आणि सरळ चून खाणे वेळ बाटव्याच्या माता खा कुचक नड्यावर दाजी बाप पडले झाले का वो नक्का खाएंगे डायलॉग मारते मला सर खतम करून सर द्यायची सांगतो मला खतम करून सारा कोण म्हणते मिरची तरी काढते का तुला. कांदा कापावला चांगला तर आपली मिरची हातात धरून हलवत राहते. सांगते की करून कापतो म्हणून बसव त्याला डोक्यावर बसव. एक तो सुद्धा घरावर खात राहते. माझे बाबा टोचू टोचू बोलता. आता जातो आता फाशी लागतो. एवढी हिंमत तुझी. रात्री हागावल्या लागली तर भेऊ लागते म्हणून बहिणीला समजून नेते आणि तू फाशी लागतेस. त्याला लागलं मरणं तर तुझ्यामुळे माझी प्रगती नाही झाली. तुझ्यामुळे मी बाप नाही झालं. तुझ्यामुळे माझ्या घरात पाला नाही हल्ला. मी बरी पण मी तुम्हाला घेऊन आज जाऊ
मिळाला चांगली तेरवी करतो उद्या गावभर पेढे वाटतो 20 रुपयाचे. आता म्हणतो आता म्हणतो नको जाऊ रे. एवढा मोठा चरा धरून धरून घरभर फिरतेच बबल्या. अरे मरतो बबल्या. एवढी चौकतच मा अशी तडतड करत होतो तो फिरी फिरी बघत होता. काही माझा सापड गेलो बबल्या. पण एवढी चुकाचा शब्द नाही बोललो तुला. आणि आज एवढा मोठा चराड घरभर धरतेच नाही त्याच्या मरतो करतेच माझ्या बबल्या. आहे ती पक्की कोंबडा खुशी आहे. गाव हा गाव चरा जगाव नाही म्हणतो बापरे. अरे याला साधा इंजिन नाही मरत आणि हा मरते का? जा उडी घेऊन मस्त आल्या गेले ते. त्या कोणत्यात आहे दाजी त्याच्यात पाणी नाही आहे. ते डोका लागून बसेल किल्लू पंपा पाणी नाही म्हणून सांगतो बेशरम. नाही बाई, आता मी नक्की मरतो. माझ्या पोराच्या गोष्टी नको करू माझ्या बबल्या. माझा एक भाऊ आहे रे. नाही बाई, तुझ्या या सुखी संसारासाठी हा तुझा भाऊ बलिदान देत आहे. माझा भावा. अरे तुझ्या या बहिणीचा अन्नानेचा भोग करेल माझ्या बंधू. काय ची गाडी आणते? घुंगराची. तुला विचारलं घुंगराची गाडी आणते हा तुझ्या घरी आणि हा फुटत्या राहते माझ्या घरी. साला आयत्या बिळात हा गोळा आयत्या बिळात नागोळा. दाजी तसा नाही, आयत्या बिळात नागोबा. खाते 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 बाय किती खातो दिवसातून 15-20 पोळ्या, एवढंसं भात, एवढंसे काजू किशमिश, एवढेसे बदाम आणि हप्त्यातून 5-6 वेळा मटण मच्छी, एवढ्या खाण्यावर मला टोच बोलता. आता तुमच्या नावाची चिठ्ठी लिहून ठेवतो. तुमच्यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या पहिले हुंड्यासाठी मारहाण करत आहे. तू माझ्या नवऱ्याला हसवतो म्हणते? हो. तू माझ्या नवऱ्याला जायची हवा दाखवतो? 7 दिवसात पिसाला जातो. माम्या! खबरदार माझ्या नवऱ्याच्या विरुद्ध एक शब्द देखील बोलला असता. थांबणारे वारीस म्हणतो ना. माम्या! तुझा दाजी म्हणजे कोण आहे माहित आहे? ते साले फुगे पो अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या कपाळावरच्या कुंकवाची शान आहे. अरे तुझा दाजी म्हणजे माझ्या गळ्यातल्या मंगळसूत्राचा मान आहे. अरे तुझा दाजी म्हणजे तुझ्या बहिणीसाठी सर्वस्व आहे. अरे तुझा दाजी आहे म्हणूनच हे तुझी बहीण आहे. शेवटी पाहिजे झाल्या अरे शेवटी मी नवरा हो नवरा. निंगी नाही काका किती काही केलं माझे पती परमेश्वर. किती काय केला माझे पती परमेश्वर. हा अयामयाचा आणि हे कोळ्या पायाचा. बाबाच्या घरी आला होता पवाला तर माझा पोमाडे सांगत होता गावचा माझा एवढा मोठा घर आहे. खर्रीच बोललास. बाबाच्या माझी मावाला आला होता तर माझा पोमाडे तिच्या डायलॉगी झोडत होता. माझं गाव काही एवढा मोठा घर आहे. हे निघाली कोणी खोपडी. माझ्या घरी 10 एकराचा भवन आहे. हा निघाला ठरल्या. माझ्या घरी उमऱ्याला सोयाबीन पिकते. सरकाराची काळी नाही बापू. अरे काय रे माझ्या मोठ्या घराला त्या सलापाच्या घरामध्ये गरमी हो मला दोघे बहीण भाऊ. सलापाचं घर नाही पाहिजे. हे 5 एकराची खोपडी डबीची काळी उजरला पेटली. कसं काय बोलून राहिले बापा
बापाला हे बोलण्यात राहत होते भिकाऱ्याचे उगला काय म्हणत होत्या माझ्या बहिणीला आणि माझ्या बापाला काय म्हणत होत्या तुमच्या सासऱ्या काय म्हणत होत्या माझ्या गरम गरम पोहे खाल्ले ना हे फुटका नाही खाल्लो 200 रुपये दिले होते तुझ्या बहिणीला तर फुकट नाही दिला माझ्या बहिणीने दाखवलं ते ना. माझ्या बहिणीचं जाऊन जेवणार भूमी गावकर आहे का बहिणीचं? काय म्हणत होत्या मस्त झुल्यावर झुलवीन गुडघ्याला झुला माझं म्हणलं तुला काल गोळा पलेटवर खाल्ले ना काजूचं शेंगदाणे कमी होते पाहिले तरी कोण भारतीय म्हणत होत्या मामाजी तुमच्या पुरीला घराच्या बाहेरून उतरू देणार नाही असा दंडाचा पारणा करेल आणि असा झुलवेल म्हणल्या होत्या का नाही म्हणल्या होत्या ना आणि आता कधी पाठवते मला लोकांच्या घरचे भांडे घालायला लोकांच्या घरचा धुणा धुवायला माधुरी दीक्षित हो तुला ठेवतो कपाटामध्ये शोपीस मोडे माधुरी दीक्षित नशी कमी का झाला लग्न करून या घरामध्ये आलो बायको हो किती काही केला पोषील नाही तर कोणाला सांगली तुमची बायको माझी बहीण दादी माझ्या बहिणीने पोसा ना मग एक पोसा तुला तर दत्तक घेतलो बे तुझ्या बापाची करणी आणि फळ मी भोगतो तुझ्या बापाला कुठे होऊस बे 2 पोरं करावची ding 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 dam bam bam ram bam 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 ram bam bam ram bam ram ram rim ram 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 bam काय करायचं हॅलो अमंग्या म्हणत्या का माझा एका चोका चळत बोलली नव्हता तुझा माझा एक म्हणजे ना तिरीवर झिरो ना तुरी जाऊन शिरो माझा आंबा इकडे बे गेंडरा ना दादी ना येऊ मी चिंगम खालास का रे? नसतो का रे? आवडला माझा एका चोका चळत बोलली नव्हता तुझं तर मस्त होतं माझ्या गाण्याचा त्या बाई तुझी पारी आता बाई पण मला सुचवत्या नाही सुचवतो चांगला पाजवतो अहो मजाक केलं मी बघले दादी माझा आकडा आवडला का तुम्हाला मन आवडला मला काही करू दिले का 2400 रुपये भेटले होते ना बापरे आता समजून तुझं तोंडून पाणीच पेटतो माझा तिरीवर झिरो ना तुरीचा शिरो शिरा आता तुझं बायको भेटली आणि बाई ताजी जाऊ बा असं आंबा फिलिंग का नाही हुई नाही दिसायची का नमुना भेटला बे हा आला. हा भाऊ असा आहे बहीण अशी हा तुझा भाऊ आहे ना साधा आंबा कुठून तरी माझ्या नाव मी इथे बाप्पा ज्यांचं रंग तोडताय खायला हे काय शिकवतो भावाला तुम्ही खाल कसं खाल्ल्याचा मेवा ना आम्ही का तुमचा तोंड पाहिजे राहा म्हणून म्हणतो दादी तंबाखू खवरची सस्ताच नसतं तंबाखू चुना तोच माझा मित्र जुना माझ्या बघूया मित्र कोणी याचा मित्र हो कोण मित्र हो मित्र का तुझा दलित आपला लग्न झाला आणि तू माझ्या घरात आलीस हा इजगूर घेऊन मधात बोला तेव्हापासून मी ऐकत आहे बबल्याची दाजी बंटेचे पप्पा केव्हा म्हणशील बंट्या ही बंट्या येणे ना घंट्या येणे कसा येईल बंट्या आणि घंट्या घरात आहे ना हा संत्या हा माझ्या घरात पाहिजे नाही घरून नाही ठेवलो पण हा घुबड घरात शिरून ठेवलो ना बे घुबडा 24 तास तू ह्या भाजीवर राशील माझा उद्धारून कर हा माझ्या घरात नाही पाहिजे तुझा बंधू प्रेम घराच्या बाहेर चालली काय साखरा भात केला याचा खाजवा बाय मी देऊ का कमी नाही दादी तुमची आंबट आहे करी बाय दाजीची भाजी खाऊन नाही केली सोने पलट
देवाने तुला डोकं दिलं की नुसतं हेल्मेट लावलं काय नाही डोकं आहे. मेंदू नावाचा प्रकार माहित आहे का जणाचा? असा आपण नुसता खा 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 मला सांग तू लग्न काय केली नवरा करवलं. नवरा केला म्हणजे होते का करतोय तरी. का करते झपाट करतोय तरी. का नवरा केली तेव्हाची कामं करतो, धराई करतो, झपाट करतो. त्याच्या आधी काय करत होती लग्नाच्या आधी कोणी वस्तू बदलली नाही हिंडत होतो. तुला का नाव ललिते लग्न झालं तेव्हा तुझ्या भावाला घरात शिरवलीस तू मी येते झोपते तू नंतर झोपते वाटत नाही नवरा तेवढ्या कधी प्रेमाने बोलावं आंब्याचं आंब्या करायचा खायचं का आंब्या करायचा त्या कोंबड्या ठेवलाय बरणी मध्ये जा खातो. कोणोड्यात पर्णीमध्ये चला जाऊ. गाडी गाडी फुका फुका म्हटला आंब्याचा रायता आणि सातारला भात खाल्ला बापू आजपासून माझ्या घरचा भात तुझ्यासाठी सरला म्हणजे सरला ललिते तुम्हा दोघा बहीण भावाचा बंधन आजपासून तुटला म्हणजे तुटला ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते, ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते, नहीं होते हैं अंबर पे, धरती पे जोड़े जाते। तुला देऊ का दाबू दाबू मी नाही झोपतो. नाही उठतो. उठतो माझ्या पोराला खाऊ नाही ना घेऊ नाही दिलं ना तसाच घेतलं ना का बापू बापल्या. अरे त्या मयूर भाऊच्या दुकानातल्या दाजीच्या नावानं उधारी भजे खातो. त्या मयूर भाऊच्या दुकानामध्ये तुझ्या मायेची ठेवी आहे ठेवी माहिती नसे दाजीची आहे देवी काहीतरी. कळला स्वतःचं दाजी आहे. कळला? स्वतःचं दाजी आहे. माझी घेतली का स्वतःचं दाजी. कसं बरोबर मला सगळं समजलं बेटा. मला सगळं समजलं. तू माणूस कासाठी एवढा क्रूर असतेस का? माझा भाऊ एकटी राहायचं तर तुमची भाकरीच नाही साधना. समजला ना म्हणून नो. समजला ना समजून समजून ना समज आता तरी हात टाकायचे माझ्या भावाला समजून घे तुझ्यासाठी काय करतो नाही करतोय म्हणला. करतो या पाहिजेच नाही करा. डॉक्टर तुझ्या बापाला बोलू त्याविषयी बोलतो मी तेच म्हणू तरी दुर्दैव म्हणता ललिते तुझ्यासाठी सगळ्यांचा पारणा करतो तुला झुलवतो एक दिवस नाही पारणा करा ना एक दिवस नाही झुलव आज माझ्यासाठी तुम्ही पारणा करता तुम्ही मग माझ्यासाठी असा दंडाचा पारणा करा आणि मग मी महाराणी त्या पारण्यावर अशी बशी आणि तुम्ही माझे दास तुम्ही मला असे झोके द्या. अगला नोडीन गोडीन सगळे तरी ते तुला झुल्यावर बसवीन घरी घरी गोडीन सगळे तुला झुल्यावर बसवीन तुला झुल्यावर बसवीन हसवीन तुला झुल्यावर बसवीन हसवीन तुला
कसा ग तू हसलीना, कसा ग तू हसलीना. काय नाही रे, गजमाता. याचं पाप टाकायचं का तुम्ही? दाजीला नाही करत होते. सवय झाली आहे ना चाचण्या हाताची करतो करतो जाऊन बाबूची दाजी, बोल मा. माझे मा बायकोला मा म्हणते गे. बबलूची दाजी, खोकल ना. खोको. बोल. बबलूची दाजी, हा. बबलूला मनमाने भूक लागली म्हणते ना. तुला तुझ्या भावाची भूक दिसते ना. पण लग्न झालं तेव्हापासून मी उपाशी